आताची सर्वात मोठी बातमी आहे। चरणमाळ घाटामध्ये मालेगाव सुरत ही बस कोसळलेली आहे। मागे बघू शकतो आपण मोठ्या प्रमाणात हा अपघात झालेला आहे। या बसमध्ये 40 ते 50 प्रवासी होते। यापैकी ही 7 ते 8 प्रवासी गंभीर जखमी झालेले आहे, तर 10 ते 15 प्रवाशांना किरकोळ दुखापत झालेली आहे। चरणमाळ घाट हा मृत्यूचा घाट बनत चाललेला आहे आणि या ठिकाणी नेहमी अपघात होत आहे, परंतु ठोस उपाययोजना होताना दिसत नाहीये। मागे बघू शकतो आपण या बसच्या आपत्कालीन खिडकीमधून प्रवाशांना बाहेर काढण्यात आलेला आहे। महिला लहानग्यांसह प्रवाशांचा समावेश होता। हा नेमका अपघात कसा झालेला आहे याबद्दल आपण प्रत्यक्ष जाणून घेणार आहे। गुजरात बस डेपोचे चालक आहेत। भाई क्या नाम है आपका? लक्ष्मण सिंह। कैसे क्या हुआ एक्सीडेंट? वो हिल उतरते जॉइंट निकल गया गाड़ी का और गाड़ी फ्री हो गई, ब्रेक फट गया, पाइप फट गई। हाँ, कितने मुसाफिर थे? 28। हाँ, और कहाँ से कहाँ जा रही थी बस? मालेगाव से सूरत। बघू शकतो त्यांनी सांगितलं की एक्सेल तुटल्याने ब्रेक निकामी झाला आणि हा अपघात झालेला आहे। 28 प्रवासी असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। याच्यामध्ये महिला आणि लहानग्यांचा मोठा समावेश आहे। महिलांना लहान बालकांना देखील गंभीर दुखापत झालेली आहे। 108 रुग्णवाहिकेच्या माध्यमातून त्यांना उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलेला आहे। घटनास्थळी बघू शकतो साधारणतः हा अपघात किती वाजता झाला आपण स्थानिकांशी बोलूया। बोरधरचे नागरिक आहे, यांनी यावेळी मदत केलेली आहे। प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढलेले। काय म्हणाल दादा, काय नाव तुमचं? वसंतभाई। किती वाजता अपघात झाला? 9:30 वाजता। तुम्ही काय मदत केली दादा? पॅसेंजरला बाहेर काढला, मतलब म्हणजे इथून गेल्यावर नंतर ते निघतापर्यंत आम्ही आलो। बर, बघू शकतो आपण अपघात कसा झाला या संदर्भात आपण अजून प्रवासी आहे त्यांच्याशी जाणून घेणार आहोत। किस तरह से एक्सीडेंट हुआ है, क्या बताएंगे आप? प्रवासी नहीं है, बंगाल वाले है, वो स्टैंड के लोगों की मदद करने के वास्ते रुक गया आपण। बघा इथले स्थानिक नवापूरचे बंगार व्यावसायिक त्यांनी सुद्धा मदत केलेली आहे या ठिकाणी बघू शकतो आपण। आणि या ठिकाणी अपघात झालेला आहे। घटनास्थळी 9:30चा अपघात झालेला आहे। पोलीस अजून आलेले नाहीये, कारण की नवापूर आणि पोलीस स्टेशनचं अंतर साधारणतः 20 किलोमीटर आहे। त्यामुळे इथं पोलीस चौकी होणे फार गरजेचं आहे। ही सूचना आणि पोलीस अधिकाऱ्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांना अपघात झाल्यानंतर कळवलं होतं की स्थानिकांची बैठका घेऊन उपाययोजना केलेल्या आहेत। काय सांगाल तुमचं नाव काय? काही नाही, फक्त एवढं सांगतो आम्ही परमेश्वराच्या कृपेनेच जगलो फक्त, बस। शासनाचा निर्णय आम्ही काय बोलणार त्याच्यात? आवाज आता फार वाईट दिसते। कसा झाला अपघात नेमका? काय झालं होतं त्यावेळेस? घाटात गाडी सरळ येत होती, अचानक आवाज आला गाडीचा। ड्रायव्हर त्यांनी प्रयत्न केले, घाबरल्यासारखी गाडी उभी राहिली, गाडीचा वेग वाढला। चलो ती पुढे आम्ही म्हटलंच गेलो होतो आता सर्व माझा बोलू भगवंताच्या कृपेने बस जगलो आम्ही, बस। जैन तुटल्यामुळे गाडी फ्री झाली। फ्री झाल्यानंतर ब्रेक लागले नाही गाडीचे, परंतु गाडी जेव्हा तो एक्सेल त्याचा मध्ये अडकला, गाडी उभी राहिली तिथं, मग त्या मागे जो दरवाजा आहे संकटकाळी दरवाजा, त्या दरवाजामधून सर्वांना एक हळूहळू उतरवले लोकांना। मध्ये कोणालाच माहीत नव्हतं दरवाजा कसा आहे बा या गाडीला, पण संकटकाळी दरवाजा असल्यामुळे एसटीला त्या दरवाजामधून त्या लोकांना मला माहीत असल्यामुळे मी तो दरवाजा खोलून लोकांना बाहेर काढलं। बाहेर निघाल्यानंतर नवापूरचे पाटील सर, पत्रकार हे त्यांनी मदत केली। सर्व प्रवाशांना मदत करून त्यांनी सहकार्य केलं आणि स्वतःच्या गाड्यामध्ये प्रवासी घेऊन पोहोचवलं नवापूरला।